नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत माझ्या या कॉमन मॅन यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात राजकीय सर्कस सुरू आहे. रोज वेगवेगळी विधानं, वादग्रस्त विधानं यांचं पेव फुटलं आहे आणि दोन शब्द आपणाला नेहमी ऐकू येत आहेत: पाठीत खंजीर आणि गद्दार. अनेक लोक गोंधळलेले आहेत. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि कोण गद्दार नेमके. जेव्हा शिवसेना फुटते आहे, शिवसेनेचे जहाज बुडते आहे असे लक्षात आल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे वेगाने कामाला लागले आहेत. कधी नव्हे ते मोठे मोठे दौरे सुरू झाले आहेत. जनतेशी सुसंवाद सुरू झाला आहे. चांगली गोष्ट आहे, छान आहे. हे पूर्वीच व्हायला हवं होतं खरं तर. मात्र दुर्दैवाने कोरोना आणि उद्धवजींच्या आजारपणाच्या काळात हे होऊ शकलं नसेल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण एक मनोरंजक मुलाखत देखील बघितली. मुलाखत हा प्रकार खरं तर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत एखादा तटस्थ किंवा त्रयस्थ माणूस घेतो आणि तो जर पत्रकार असेल तर तो अनेक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतो आणि उत्तर देता येता तारांबळ उडेल असेही प्रश्न असतात. मात्र मुलाखतीचा खेळ खंडोबा आपण बघितला. सामनाचे कार्यकारी संपादक माननीय संजयजी राऊत, जे बोलायला अतिशय हुशार आहेत, त्यांनी घेतलेली माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांची मुलाखत आपण बघितली आणि त्या मुलाखतीमध्ये अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या खरं तर पूर्वीच फेसबुकवर बोलून झालेल्या आहेत. फेसबुक लाईव्हवर जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा त्यांनी त्या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. मात्र संजय राऊत उद्धवजींना हवे तसे प्रश्न विचारत होते, त्यांना हवे तेच उत्तरं मिळत होती आणि त्यामुळं तो मुलाखतीचा एक प्रकारे खेळ खंडोबाच झाला आणि तिथे उद्धवजींनी अनेक तक्रारी मांडल्या. त्यांचं असंही म्हणणं होतं की यांनी माझ्या वडिलांचं नाव देखील चोरलं, माझ्या पक्षावर दरोडा घातला वगैरे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर त्या विचारांनी, त्या हिंदुत्वानी कोणी पुढे जात असेल तर ते नाव चोरलं असं नाही होत. आणि मुळात ज्या महाराष्ट्रातल्या थोर व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ज्यांनी समाजासाठी चांगलं कार्य केलं आहे, अशांना कोणाला चोरता येत नाही हो. त्यांची विचारधारा जर कोणी अंगीकारत असेल आणि त्या विचारधारेने पुढे जात असेल तर तो दरोडा किंवा चोरी कसं म्हणता येईल. आता पाठीत खंजीर, गद्दार हे दोन परवलीचे शब्द झालेत. आपण एकदा शांतपणे सखोल असा विचार केला तर लक्षात येईल. आपणच ठरवायचं आहे खरा गद्दार कोण आहे किंवा कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला. आपण निवडणुकीच्या वेळेचीच परिस्थिती बघूयात. 2019ची विधानसभा निवडणूक आणि त्यावेळे आधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती होणार की नाही असा गोंधळ चालला. मग युती होणार हे जाहीर झालं. त्यावेळी अनेक ज्या सभा झाल्या ज्यामध्ये उद्धव ठाकरेजी मंचावर होते, देवेंद्र फडणवीस मंचावर होते आणि त्यावेळेला प्रत्येक वेळी भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्यात आले, यांना प्रोजेक्ट करण्यात आले होते आणि तेव्हा उद्धव ठाकरेंनी कधी आक्षेप घेतला नाही. मात्र निवडणुकीचा निकाल लागला आणि रिझल्ट आल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं की सत्ता स्थापन करण्याकरता पुन्हा एकदा युती करावी लागणार आहे. अर्थात युती होतीच, ती तुटलेली नव्हती आणि त्यावेळी फडणवीसांचे फोन उचलले गेले नाही असं वर्तमानपत्रात सांगण्यात आलं किंवा मीडियावर आज सांगण्यात आलं संजय राऊत यांच्याकडून की ठरलं होतं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री वाटून घेऊयात आणि तसा शब्द दिल्याशिवाय पुढची बोलणी होणार नाहीत. म्हणजे बोलणीसुद्धा करायला तयार नव्हते बरं काही लोक. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे फोन उचलले नाही. फडणवीसांनी जाहीर सांगितलं मीडियावर की अनेकदा अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा माझे फोन उचलले गेले नाही आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. किंवा सभेमध्ये ज्यावेळी भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचवले जायचे त्यावेळी उद्धव ठाकरे कधीही म्हटले नाही की 2.5 वर्ष आमचं ठरलं आहे. अमित शहाशी झालेली गुप्त बैठक किंवा गुप्त बोलणी त्यावेळी हे ठरलं होतं असं उद्धवजी ठाकरे सांगतात. मग त्यावेळी हे पण ठरलं होतं का की ही गोष्ट गुप्त ठेवायची, ही गोष्ट निकाल लागल्यानंतरच जाहीर करायची. त्याबाबत कोणी भाष्य केलं नाही. उद्धव ठाकरे असं नाही म्हटले की असंही ठरलं होतं आमचं
की 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहील, शिवसेनेचा मुख्यमंत्री पहिला राहील आणि ही बातमी आत्ता गुप्त ठेवण्यात येईल. अमित शहाशी त्यांच्या भेटीत जे ठरलं ते असं काही ठरलं नव्हतं. कोणी तर सांगितलंही नाही की आम्ही गुप्त ठेवायचं ठरलं होतं. मग अचानक ही भानगड कुठून आली? ठीक आहे. त्यानंतर मग उद्धवजी ठाकरे म्हणतात की मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं एक मुख्यमंत्री शिवसैनिक करेन असे, आणि त्यामुळे वडिलांचे वचन पूर्ण करण्याकरता मी आघाडीबरोबर जाण्यास तयार झालो आणि आघाडीबरोबर सरकार स्थापन केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. बरं ठीक आहे, पण मग शिवसैनिक मुख्यमंत्री बनणार असं जर बाळासाहेबांना वचन दिलं असेल तर मग स्वतःचं नाव कुठून आलं? उद्धवजी ठाकरे कसे का मुख्यमंत्री विराजमान झाले? हां, ते शिवसैनिक आहेत, ते कार्याध्यक्षही आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा जाहीर सभेत सांगले की आमच्या घराण्यातील कुठलाही व्यक्ती कधीही कुठलंही राजकीय पद घेणार नाही, सत्तेमध्ये कोणतंही पद घेणार नाही, हे जाहीर केलं होतं. आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा, बाळासाहेबांचा खूप सन्मान होता. रिमोट कंट्रोल त्यांच्या हाती असायचा. जरी ते सत्तेत सहभागी नसले किंवा कुठल्या पदावर नसले सत्तेच्या, तरी बाळासाहेब ठाकरेंना अनेकदा संधी होती की त्यांना अनेकदा संधी होती मुख्यमंत्री होण्याची. मात्र त्यांनी दुसऱ्यांना संधी दिली, शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मग पहिला मुद्दा हाच आहे की तुम्ही फोनही उचलला नाही. त्यानंतर तुम्ही अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं. मग ही गद्दारी कोणी कोणाशी केली आहे? यावर अजून एक पहाटेचा शपथविधी म्हणून घडलेला प्रकार आहे. आणि आता असं म्हणतात की ती शरद पवार साहेबांचीच, म्हणजे काकांचीच खेळी होती. मुद्दाम अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन करायला पाठवायचं आणि नंतर पुन्हा ते सरकार पाडून शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायचं. ही खेळी नेमकी का केली होती हे सुज्ञ लोक जाणतात. खरोखर ही खेळी होती की ही फसलेली खेळी होती किंवा ही सत्ता फसलेली होती असं होणार होतं. अजित पवार खरोखर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जायला तयार होते. मात्र ऐनवेळी काकांनी खोडता घातल्यामुळे किंवा शरद पवार यांनी नकार दिल्यामुळे तो डाव फिसकटला. माहीत नाही ते नेमकं काय झालं, ते अजून सत्य त्या बाबतचं पुढे आलेलं नाही आहे. आघाडी सरकार सोबत किंवा आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यावर आयुष्यभर टीका केली आणि टीका त्याला कारण होतं. काँग्रेसचा सेक्युलरिझम, राष्ट्रवादीचा सेक्युलरिझम किंवा एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करणे आणि प्रखर हिंदुत्व किंवा कट्टर हिंदुत्वाला विरोध करणे याही गोष्टी होत्या. पुन्हा राजकीय त्यांचा इतिहास, शरद पवारजींचा किंवा काँग्रेसचा राजकीय इतिहास म्हणूयात आपण, हा सगळा इतिहास पाहून मी कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही असंही बाळासाहेब ठाकरे अनेकदा म्हटले होते. म्हणजे दिल्लीचे तख्त म्हणजे इंदिरा गांधी म्हणूयात, सोनिया गांधी म्हणूयात. आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत ज्या लोकांवर आपल्या वडिलांनी आयुष्यभर टीका केली आहे किंवा त्यांचं वैर नाही म्हणता येणार, मात्र राजकीय मतभेद, टोकाचे मतभेद राहिले आहेत. आणि बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं आहे की मी यांच्याबरोबर मेलो तरी जाणार नाही. अशा वेळेला सरकार स्थापन करणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत, कोण गद्दार ठरवायचं आपल्यालाच. बरं ठीक आहे, सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर मग जो काही कारभार झाला, ज्या काही भानगडी झाल्या, कारभार म्हणण्यापेक्षा भानगडी झाल्या, महत्त्वाची सगळी पदं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे वाटली गेली. शिवसेनेकडे फक्त मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं ते राहिलं. आणि त्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आजारी, कोरोनाचा काळ, महाराष्ट्रात वेगाने पसरणारा कोरोना, बिकट परिस्थिती होती, मला मान्य आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतच सरकारला आपले अस्तित्व दाखवायचे असते किंवा अधिक कार्यक्षमतेने काम करायचे असते आणि ते केले गेले. पण भ्रष्टाचार झाला. म्हणजे रेमडेसिवीर या इंजेक्शनपासून ते वेगळ्या प्रकारचे जे कोरोनासाठी उपचार केंद्र उभारली गेली त्यातही देखील भ्रष्टाचाराच्या बातम्या पुढे आल्या आणि खूप अनागोंदी कारभार होता. वेळोवेळी विरोधी पक्षांनी त्यावर टीका देखील केलेली आहे. नंतर सचिन वाजे प्रकरण निघालं. त्या प्रकरणात देखील सचिन वाजेची मुख्यमंत्री यांनी पाठराखण केली. अशी माहिती समोर आली की सस्पेंड सचिन वाजेला यांनीच नियमबाह्य किंवा नियमात बसवून म्हणूयात आपण
पुन्हा कामावर घेतलं आणि स्वतःच्या दिमतीला ठेवलं होतं. त्या सचिन वाजेंनी काय प्रकार केले ते सगळे पुढे आलेलेच आहेत आणि तो आता माफीचा साक्षीदारही झालेला आहे. सचिन वाजेनंतर परमवीर सिंग 100 कोटी खंडणीचे प्रकरण, त्यावेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख त्यांची देखील भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आली. ईडीची चौकशी झाली. अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावे लागले. ते अजूनही तुरुंगात आहेत. या सगळ्या गोष्टी घडत असताना उद्धव ठाकरे नेहमी यांची पाठराखण करत राहिले. तिसरे आहेत नवाब मलिक. मोठी यादी होणार आहे. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे पुढे आले, त्यांनी पाठराखण केली, या लोकांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पुढे काय घडलं आपल्याला माहिती आहे. दुसरे कमिशनर संजय पांडे यांना देखील आता ईडीने अटक केलेली आहे. ईडी मित्रांनो तथ्यावर आधारित अशी कारवाई करते, कागदपत्रांवर आधारित कारवाई करते. उगाच कोणी कोणावर आरोप केले म्हणून ईडी कधीच कोणाला अटक करत नाही. आणि जर केलेली अटक बेकायदेशीर असेल, ती कागदपत्र जर खोटी आहे असे सिद्ध झाले तर माणूस निर्दोष सुटणारच आहे. पण अजून तरी तसे काही चिन्ह दिसत नाही. मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. आता तिसरे अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. अशा वेळी एका सुज्ञ मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी पुढे येऊन पाठराखण करणे भ्रष्टाचारी लोकांची. बघा, ठरवा कोण गद्दार. त्यानंतर अनेकदा शिवसेनेचे आमदार ज्यावेळी निधी मागायला जात होते त्यांनी उघडपणे मीडियावरून सांगितलंय की आम्हाला कमी निधी मिळत होता आणि राष्ट्रवादीच्या लोकांना जास्तीत जास्त निधी वाटप होत होतं, कारण सत्ता राष्ट्रवादीच जणू काही चालवत होती. फक्त नावाला बुजगावणं म्हणून उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. मग ही सगळी तडजोड कोणी केली, कशासाठी केली? केवळ सत्ता टिकावी म्हणून, भाजपला धडा शिकवायचा म्हणून? ठीक आहे, भाजपने शब्द मोडला असं तुम्ही म्हणताय. भाजपला धडा शिकवण्याच्या नादात भ्रष्टाचार कुठून आला? भाजपला धडा शिकवण्याच्या नादात गुन्हेगारांची साथ देणं कुठून आलं? धडा शिकवायचा होता भाजपला तर अधिक वेगाने चांगलं काम करायचं होतं. अधिक नवीन विकासाच्या योजना राबवायच्या होत्या, त्या अंमलात आणायच्या होत्या, जास्तीत जास्त विकासाकडे लक्ष द्यायला हवं होतं. त्याऐवजी हे लोक 2.5 वर्षे राजकारणातच अडकले. प्रत्येक वेळी आमदार असं सांगतायत जे आता फुटून गेलेले आहेत शिवसेनेतून बाहेर, एकनाथ शिंदेपासून सगळे सांगतायत की मुख्यमंत्री भेटतच नव्हते. कदाचित आजारपणामुळे असेल, त्यांना भेट घ्यायला मनाई केली असेल, ते आजारी असतील म्हणून भेटले नसतील. पण मग कामं तर होत नव्हती, कामं अडत होती. अशा वेळा एकनाथ शिंदेकडेच जावं लागायचं. एकनाथ शिंदेंनी अनेकदा भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही भेट मिळाली नाही, निधी मिळत नव्हता. आणि एकीकडे अशी परिस्थिती असताना, शिवसेनेचे आमदार नाराज असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र निधी मिळत होता. आणि शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात जे राष्ट्रवादीच्या आमदारांना हरवून निवडून आले त्यांच्या मतदारसंघात हरलेले आमदार निधी आणत होते आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना निधी मिळत नव्हता. म्हणजे बघा राष्ट्रवादी हळूहळू कशी शिवसेनेवर पकड घेत होते. शिवसेनेचे आमदार कमकुवत कसे होतील, त्यांच्या मतदारसंघात पुढच्या वेळी ते निवडून कसे येणार नाहीत याकडे लक्ष पुरवलं जात होतं. असंच चित्र एकंदर दिसतंय. माननीय एकनाथजी शिंदे विद्यमान मुख्यमंत्री यांनी अनेकदा विनंती करूनही, आघाडीची साथ सोडा अशी विनंती करूनही उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले म्हणूयात. आणि मग जर असंतोषाची बीजं रोवली गेली असतील तर गद्दार कोण? स्वाभाविक आहे, कारण राजकीय प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, खासदार असेल किंवा प्रत्येक राजकीय व्यक्ती हा राजकारणात येतो तो सत्तेसाठीच येतो. आणि सत्ता का हवी असते तर समाजकारण अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता. कारण सत्ता म्हणजे खजिना, सत्ता म्हणजे पैसा, आणि तो पैसा जनतेच्या सुविधेकरता, जनतेच्या सुखसोयींकरता, विकासाच्या कामांकरता लावण्याची मुभा असते सत्तेत असणाऱ्या लोकांना. आणि म्हणून प्रत्येकजण सत्तेत येऊ इच्छितो. आणि अशा वेळी तो निधीच मिळत नसेल, तो निधी वारंवार मागून मिळत नसेल, तो प्रतिस्पर्धी जे होते त्यांना मिळत असेल आणि त्यावरून जर शिवसेनेचे आमदार नाराज असतील त्यात काय चूक आहे? त्यांनी हे सगळं अनेकदा विनंती करून ज्यावेळेला मान्य केलं गेलं नाही त्यावेळेला ते दूर झाले, फुटले आणि वेगळा गट स्थापन केला, वेगळा पक्ष स्थापन केला. पक्ष म्हणजे काय, शिवसेनेवरचे अधिकार सांगतायत. अर्थात ते योग्य की अयोग्य हे सुप्रीम कोर्टात मान्य सुप्रीम कोर्ट ठरवेल आणि त्यावेळेस आपल्यासमोर येईल की आता खरी शिवसेना कोणाची राहिली. मात्र जो मुलाखतीचा खेळ बघितला, खेळ किंवा खेळ खंडोबा,
त्यातून रडगाणच समोर आलं नाही का? म्हणजे एखादा पक्षही माझी मालमत्ता आहे अशा पद्धतीने वागणं समोर आलं, किंवा माझ्या वडिलांचं नाव कोणी घेऊ नये, आमच्या पक्षाचं नाव कोणी घेऊ नये. खरं तर विचारधारा होती ती, आणि विचारधारा बाळासाहेबांची कट्टर हिंदुत्वाची विचारधारा जर शिवसेना पुढे घेऊन जात असेल एकनाथ शिंदे यांची, त्यात काही चूक नाही आहे. मग शिवसेना कोणाची, मग गद्दार कोण, पाठीत कोणी कोणाच्या खंजीर खुपसला, अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अनेकांनी माननीय आदित्य ठाकरे यांच्या वर्तनाबद्दल देखील तक्रार केली. त्यांना साहेब म्हणावं लागायचं, किंवा हे दोघेही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जनतेत जात नव्हते, संवाद करत नव्हते, आणि जास्तीत जास्त वेळ ते त्यांच्या इतर कामात गुंतले होते. आजारपण असतील, इतर काही गोष्टी असतील त्यात गुंतले होते. मग त्यावेळा आपल्या पक्षातले आमदार नाराज होत आहेत हे यांना समजले नाही का? समजायला हवं खरं तर, कारण नाराजी ही बोलूनही कळते, शरीर भाषेतून कळते, आणि ती यांना समजू शकली नाही. कालच्या मुलाखतीतलं एक वाक्य होतं की मी ऑपरेशनच्या किंवा शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना दरोडा घातला गेला. उद्धवजी, शस्त्रक्रियेची गुंगी, माझी 2 वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. जास्तीत जास्त 1 दिवस असते हो, काही लोकांना तर 2-4 तासात शुद्धीवर येतात. इतके दिवस गुंगी होती, इतके दिवस, म्हणजे वारंवार आमदार सांगतायत तरी आपण गुंगीत होता शस्त्रक्रियेच्या, किंवा आपण आजारी असताना आपला घात केला गेलाय वगैरे, अशा ज्या इमोशनल गोष्टी पसरवण्याचं काम सुरू आहे. तुम्ही खणकर आहात उद्धवजी, इमोशनल गोष्टी पसरवण्याचं कारण नाही. तुम्ही पुन्हा शिवसेना उभी करू शकता, मला माहिती आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला जे काही वरदान दिलंय, ठाकरे घराण्याचे वारस आहात, तेव्हा तुम्ही ते करू शकाल असंही मला खात्री आहे. आता रडगाणं नको ना, झालं गेलं. कामाला लागली चांगली गोष्ट आहे. आदित्य ठाकरे कामाला लागले, उद्धवजी ठाकरे कामाला लागले, सभांचं सत्र सुरू झालं, कार्यकर्त्यांशी संवाद सुरू झाला, रस्त्यावर येऊन आता लोकांची भेट सुरू झाली. प्रचंड गर्दी देखील आपण बघितली. अर्थात ती गर्दी फक्त शिवसैनिकांचीच होती की त्यामध्ये राष्ट्रवादी